परिते गावातील लोक ज्योतिबा डोंगरावरती सासनकाठी आणाय गेल्यानंतर जो पुजाऱ्यांनी परिते गावच्या लोकांच्यावरती हल्ला करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार जो घडला, या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चाने या ठिकाणी आलेलो आहोत। एका बाजूला आम्ही भाविक भक्त ज्योतिबा मंदिरावरती दर्शनासाठी सासनकाठी घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, परंतु त्या मुजोर पुजाऱ्यांनी परिते गावच्या लोकांच्यावरती भ्याड हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली। आणि यामुळे ज्या गोष्टी घडल्या, एका बाजूला आम्ही एका भक्त म्हणून गेल्यानंतर या अशा पद्धतीने मारहाण करून आमच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप केलेत, त्या गोष्टीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय। एका बाजूला हे पुजारी एवढे मस्तवान झालात की जेणेकरून हे मंदिर माझं नाही, माझ्या स्वतःच्या बाचं असल्यासारखं त्या ठिकाणी वागत आहेत। आणि या प्रशासनाची जबाबदारी होती की ज्या लोकांनी हा भ्याड हल्ला केला त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी झालेलं नाही। आज जिल्हाधिकारी या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत, आमची त्यांच्याकडे एवढीच मागणी असेल की असे मुजोर जे पुजारी आहेत त्यांना त्या ठिकाणावरून हटवून त्या ठिकाणी पंढरपूरच्या धर्तीवरती पगारी पुजारी नेमा आणि गरजेपुरते नेमा। कारण काय 200-300 पुजाऱ्यांची त्या ठिकाणी गरज नाही, फक्त पगारी पुजारी गरजेपुरते नेमा, एवढीच आमची या ठिकाणी मागणी असेल। 100% आज आम्ही 22 मार्च रोजी जो काही ज्योतिबा डोंगरावर आमच्या गावच्या लोकांच्यावर भ्याडपणे हल्ला केला, येथील पुजाऱ्यांनी जो हल्ला केला त्याच्या निषेधार्थ मोर्चा आज आम्ही या कलेक्टर ऑफिसला घेऊन आलो आहोत। या मोर्चाचं स्वरूप पाहता तिथं झालेला ज्या घटनेचा निपक्षपाती चौकशी व्हावी, तेथील मुजोर प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांना तिथून हटवावं। मी म्हणणार नाही तिथे सर्वच पुजारी अशा वृत्तीचे असतील, पण काही पुजारी मात्र तिथे ह्या मुजोर प्रवृत्तीचे झालेले आहेत। आणि या घटनेचे विक्टिम्स म्हणणे किंवा बळी म्हणा फक्त आमचे ग्रामस्थ नसून या महाराष्ट्रातनं जे काही भाविक येतात, सामान्य भाविक, गोरगरीब भाविक या ज्योतिबाच्या चरणी लीन व्हायला होतात, हे सगळे कुठं ना कुठेतरी त्याच्या या अत्याचाराचे बळी ठरलेले आहेत। आणि त्यांच्या सगळ्यांचा एक आवाज म्हणून आम्ही ग्रामस्थ म्हणून आज या मुजोर प्रवृत्तीच्या विरोधात उतरलो आहोत। आमची प्रशासनाला मागणी असेल की या मुजोर प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांचा तिथून हटाव करावा। जे काही मुजोर प्रवृत्तीचे पुजारी आहेत त्यांची तिथून हक्कलपट्टी करून पंढरपूरच्या धर्तीवर शासकीय जसे पुजारी नेमले आहेत त्याच पद्धतीने इथंही ज्योतिबाच्या देवळात नेमावेत। आणि अजून एक विषय, गेल्या वेळी आम्हाला प्रशासनानं विनंती केली होती की हा मोर्चाची तारीख बदला, यात्रेची पण तारीख जवळ आहे। मी या तुमच्या सर्व माध्यमांच्या वतीने विनंती करतो, तमाम राज्यातले जे काही भाविक या यात्रेसाठी येणार आहेत, त्या तुमचा आवाज म्हणून आम्ही इथे आलो आहोत। तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत, पण याचा कुठेही अर्थ या यात्रेला गालबोट लावावं किंवा ह्या यात्रेची कुठेतरी काहीतरी अनुचित प्रकार घडावा असा आमचा बिलकुल नाही आहे। मी तुमच्या माध्यमातून सर्व भाविकांना, महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व भाविकांना मी या मोर्चाचा प्रमुख या नात्यानं विनंती करतो की त्या परवाच दिवशी 1 तारखेला आपल्या या ज्योतिबाची यात्रा होणार आहे, आपण ही यात्रा सर्वांनी शांततेनं आणि मोठ्या उत्साहात पार पाडूया, एवढंच मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो। काय झालं होतं आणि आता तुम्ही मोर्चात आलेला आहात, काय सांगा? मोर्चात सासनकाठी आणताना डोंगरावर जो दंगा झालाय तो आम्हाला बिलकुल मान्य नाही। तिथं आमची भोळी बाबडी जनता डोंगरावर दर्शनाला गेलेले असताना बायका, पोरं, लहान लहान म्हाता, कोतारी यांना सुद्धा हाणामारी केली आहे तिने त्या पुजाऱ्यांनी। तेव्हा त्यांची पुजाऱ्यांची बरकत करावी हे माझं म्हणणं आहे। आणि तिथली पंच कमिटी सुद्धा बरकत करावी, शासन नियमाने नेमावी। त्यांनी सांगितलं की तुमची गावची लोक काही त्या ठिकाणी अजिबात वागणार नाहीत। मी माझी 2017ची सरपंच आहे, मी सुद्धा गाव चालवणारी आहे आणि 5000 वस्तीचं, आणि माझ्या गावात अशी दंगा करणारी जनता कुणी नाही, कारण मी 76 वर्षाची महिला, सगळे शांततेच्या मार्गाने आहेत। आणि माझ्या अंडरखाली, ज्या महिलेच्या अंडरखाली राहणारी जी लेकरं आहेत ती अशी दारू पिऊन दंगा करतील का? तिथं करतील? पुजाऱ्यांचा एवढा अन्याय आमच्यावर झाला आहे, तो अन्याय आम्हाला अजिबात सण नाही। मी एवढी वयाची बाई आज न येणारी सुद्धा आलोय आज इथं। अक्का ते सुदाम करंडे।